ओम श्री साईराम. मी प्रियांका. आज मी पुन्हा एकदा श्री साई सच्चरित्रच्या पानावर डोळे लावले आणि अध्याय 37 सहज प्रेमाने भावपूर्ण स्वरात वाचला. हा अध्याय म्हणजे साईंच्या दैनंदिन लीला, चावडी प्रक्रिया, त्यांच्या अप्रतिम दिव्य आनंदाची आणि भक्तांवर होणाऱ्या कृपेची मनमोहक झलक आहे. जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा तुम्हाला वाटेल की साई स्वतः चावडीत बसलेले आहेत, मंगलवाद्य वाजत आहेत आणि त्यांचा तो अपूर्व आनंद तुमच्या हृदयात भरून राहतोय. आज आपण श्री साई सच्चरित्र पुन्हा पुढे वाचायला सुरुवात करत आहोत, साईंच्या प्रेमात आणखी एकदा बुडून जाण्यासाठी आणि तुम्हा सर्व भाविकांना त्या प्रेमाचा थोडासा अंश देण्यासाठी. तर मग डोळे मिटा, मन शांत करा आणि या पवित्र वाचनात पूर्णपणे हरवून जा. साईच्या चावडीत आपण सगळे एकत्र आहोत. ओम श्री साईराम. अध्याय 37. चावडी वर्णन. श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदेवतेला नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरु साईनाथांना नमस्कार असो. धन्य धन्य साईंचे चरित्र, धन्य त्यांचे नित्य आचरण, त्यांच्या सर्व क्रिया देखील न कळणाऱ्या, अद्भुत व जशा घडल्या तशा तपशीलवार वर्णन करण्यास अशक्य आहे. त्यांचे खरेखुरे चरित्र अंत न लागणारे आहे. त्यांचा जीवन वृत्तांत धन्य आहे आणि त्यांचा तलवारीच्या धाऱ्यावर चालण्यासारखा अत्यंत कठीण व कधीही माघार न घेतलेला नित्यनियम तर खरोखरीच धन्य होय. कधी ते ब्रह्मानंदाने धुंद असत, कधी ते आत्मज्ञानाने तृप्त असत, तर कधी सर्व काही करून अगदी वेगळे असत. अशी त्यांची कोणतीही ठराविक नसलेली स्थिती होती. कधी ते काहीही करीत नसत, परंतु झोपलेले नसत. आपल्या स्वार्थाच्या ठिकाणी मन ठेवून ते सदा आत्मस्वरूपी सावध असत. कधी समुद्राप्रमाणे प्रसन्न असत, परंतु त्यांच्याप्रमाणे ज्याचा अंत लागत नाही, ज्यात प्रवेश करणे कठीण असे व अत्यंत गूढ किंवा खोल असल्यामुळे त्यांच्या या आगाध रूपाचे वर्णन यथार्थपणे कोणाला बरे करता येईल. पुरुषांशी ते बंधुत्व धरीत असत आणि स्त्रिया त्यांच्या माता व भगिनी होत्या आणि ते ऊर्ध्वरेते ब्रह्मचारी होते, अशी त्यांची सर्वदा ख्याती होती. आशांच्या सत्संगतीत बुद्धीची जी न डगमगणारी स्थिरता प्राप्त झाली ती मरणापर्यंत राहो. त्यांची सेवा करण्याची इच्छा उदंड राहो आणि त्यांच्या चरणी अनन्य भक्ती जडो. सर्व प्राण्यामध्ये भगवत भाव सदा राहो आणि साईबाबांच्या नावात अखंड प्रीती राहो. त्यांचे एक एक कृती पाहून जे जे कारण शोधू पाहतात ते शेवटी कुंठित होतात आणि तटस्थपणे स्वस्थ बसतात. किती एक स्वर्गातील सुखासाठी झगडतात व स्वर्ग लोकाचे अत्यंत महत्व गातात. ते भूलोकाला तुच्छ मानतात आणि म्हणतात की येथे मरणाची भीती असते, परंतु त्यांना कळत नाही की अव्यक्तातून आकारात येणे त्यालाच व्यक्त म्हणजे जन्माला आलेली स्थिती म्हणतात आणि पुढे तिनेच अव्यक्ती प्रवेश केला म्हणजे त्याला मृत्यू म्हणतात. अधर्म, अज्ञान, राग, द्वेष इत्यादी हे मृत्यूकडे नेणारे फासे आहेत. त्यांचे जो संपूर्णपणे उल्लंघन करतो त्याला स्वर्गलोकी प्रवेश मिळतो. स्वर्ग स्वर्ग तो आणखी कोणता? प्रापंचिक इच्छा, आकांक्षा व विषय भोग याबद्दल अनासक्ती आणि आपल्या आत्मेचे स्वरूप विश्वव्यापी ईश्वर आहे हे जाणणे हाच मानसिक दुःखाशिवायचा स्वर्गलोक होय. तेथे रोग वगैरेला कारण नसते आणि चिंता, व्याधी व दुःख नसते. तेथे कोणी भुकेने किंवा तहानेने व्याकुळ नसतो आणि कोणत्याही व्यक्तीला म्हातारपणाच्या भीतीचे दुःख नसते. तेथे मृत्यूची भीती नसते. अमुक करावे, अमुक करू नये याविषयीची बंधने नसतात आणि जीव तेथे अत्यंत निर्भयपणे वावरत असतो. स्वर्ग लोकाची दिव्य स्थिती ती हीच होय. जे तत्व ब्रह्मदेवापासून लहानशा जड वस्तूपर्यंत सर्व हलणाऱ्या व न हलणाऱ्या वस्तूमध्ये पूर्णपणे असते, तेच ते तत्व परलोकी म्हणजे मृत्यूनंतर प्राप्त होणाऱ्या ठिकाणी किंवा येथे या पृथ्वीवर भिन्नत्वाशिवाय असते. संसारातील व्यवहाराचा त्याग केलेला असला तरी जर तो जीव आत्म्याला दुसऱ्या पदार्थापासून वेगळा दाखवण्याच्या वृत्तीचा असला तर मायेने किंवा अज्ञानाने मोहित झालेल्या त्या जीवाला ते तत्व ब्रह्म म्हणजे सत्तत्व किंवा जगाच्या आद्य कारण परमात्मा याने व्यापून न राहिल्यासारखे वाटते. परब्रह्म ते माझ्यापासून वेगळे, मी तो दुसराच कोणी आहे असे ज्याचे भेदज्ञान असते तो सर्वदा मरणाधीन असतो. जन्मामागे मरण व मरणानंतर पुन्हा जन्म असे संसार चक्राचे हेलपाटे त्याच्या पाठीशी लागलेले असतात. महाकठीण यज्ञ, तप व दान यामुळे ज्याचा लाभ होतो ते स्वर्गाचे ठिकाण जर श्री विष्णूंच्या चरण कमलांच्या
ध्यानाशिवाय असेल तर ते काय कामाचे? विषयांचे भोग भोगण्याचे केवळ स्थान असलेला स्वर्गलोक आम्हाला नको. जेथे गोविंद नामस्मरण नाही त्याची आम्हाला काय गरज? स्वर्गात जा अथवा नरकात जा, विषय सुखात फरक नसतो. स्वर्गलोकातील देवांचा राजा इंद्र पहा की पृथ्वीवरचा यत्किंचित घाडव पहा, दोघांचे विषय सुख एकसारखेच असते. इंद्र नंदनवनात अत्यंत आनंद देणाऱ्या सर्व सुख सोयीने युक्त विहार करीत असतो, तर घाडव उकिरड्यात लोळतो. त्याचे सुख पाहिले तर ते एकाच तोडीचे असते, किंचित मात्रही वेगळे नसते. जेथून पुण्य संपल्यावर पृथ्वीवर परत येणे असते, त्या जागेसाठी उगाच प्रयत्न कशाला करायचा? त्यापेक्षा या पृथ्वीवरील जन्म फार बरा. या भूलोकाचे महत्व फार मोठे आहे. जेथे आयुष्य एका कल्पापेक्षा जास्त असते त्या ब्रह्मलोकाची काय उगाच थोरवी? जेथे आयुष्य एका कल्पापेक्षा म्हणजे ब्रह्मदेवाच्या एका दिवसापेक्षा माणसाच्या 432 कोटी 20 लक्ष वर्षापेक्षा जास्त असते. या भूलोकावरचे क्षणभर का असेना थोडेसे आयुष्य देखील जास्त महत्वाचे आहे. एका क्षणात नाश पावणाऱ्या आयुष्यात एकच क्षण केलेले सर्व कर्म जरी माणसाने ईश्वरार्पण केले तरी त्याला सुरक्षिततेची खात्री देणारे स्थान प्राप्त होते. जेथे भगवंताचे भक्त लोक नाहीत, जेथे हरी गुरुकथेचे वर्णन नाही, जेथे भगवंताचे संगीत नृत्य व पूजन नाही, ते स्थान काय कामाचे बरे? ब्रह्म व आत्मा यांच्या ऐक्याचे जे अनुभव ज्ञान तेच शाश्वत सर्वश्रेष्ठ प्राप्त करण्याचे साधन आहे आणि त्याचे ठिकाण स्वर्गलोकापेक्षा भूलोकच जास्त चांगले आहे. शरीर वाणी व मनासह पाचही प्राण गुरुला समर्पण करा आणि बुद्धी निश्चयपूर्वक लीन करून गुरुच्या सर्वस्वी अधीन व्हा. अशा प्रकारे सद्गुरूला शरण गेल्यावर भवभयाची भीती कसली? सर्व काही दुःखे दूर करणारा गुरु असताना संसारातील व्यवहाराची व्यर्थ चिंता कशाला? अविद्येचा जेथे वास असतो तेथे पुत्र पशु यांची मायेची वंदने असतात. संसाराची रात्रंदिवस चिंता असते आणि सुविचारांचा लवलेशही नसतो. या सर्वांचे मूळ कारण अविद्या होय. तीच अनेकत्वाचे ब्रह्मात्मक ज्ञान उत्पन्न करते. म्हणूनच आचार्य व वेद यांच्याकडून विद्वत्तापूर्ण परिपक्व ज्ञान संपादन करावे. अविद्येचा एकदा नाश झाला की अणु एवढे देखील अनेकत्वाचे ज्ञान उरत नाही आणि अशा प्रकारे एकत्वाचे ज्ञान झाले की जन्म मरण चुकते. जो थोडीशी देखील भेददृष्टी धरतो तो जन्म मरणाच्या कष्टी पडतो आणि सर्वनाश व उत्पत्ती याचे सदोदित राडगाडगे त्याच्या पाठीशी लागतात. जिचा श्रेय हा विषय आहे तीच निसंशय विद्या आहे. जिचा प्रेय म्हणजे ऐहिक सुखाचे साधन जे सामान्य माणसांना प्रिय असते हाच केवळ विषय आहे, तिला अविद्या असे म्हणतात. या संसारात मृत्यूचेच मोठे भय असते. त्यापासून निर्भय व्हायला गुरुचे दोन्ही चरण घट्ट धरा. ते जरूर एकत्वाची बुद्धी देतील. जेथे अनेकत्वाचा प्रवेश असतो तेथेच भयाचाही प्रवेश होतो. म्हणून जेथे संसाराच्या भयाचा लवलेशही नसतो अशा वेदरहित म्हणजेच गुरूंच्या चरणांची सेवा करा. त्यांच्या कपाळावर शुद्ध प्रेमरूपी चंदन फासा आणि त्याला भावार्थ रूपी पितांबर नेसवा. म्हणजे तो आपल्या भक्तांना विश्वंभराचे दर्शन घडवेल. त्याला दृढ श्रद्धेचे सिंहासन द्या. अष्टभावांनी सुशोभित अशा पूर्ण आनंद अश्रुरूपी जलाने त्याला स्नान घाला. म्हणजे तो लगेच संतुष्ट होईल. त्याच्या कमरेभोवती भक्तिरूपी कमरपट्टा बांधून त्याला आपल्या स्वाधीन करा. प्रेमाने त्याला सर्वस्वाचे लिंबलोन करा आणि मग त्याची आरती ओवाळा. कोणाला जर दृष्ट लागली असेल तर त्याच्यावरून कडुलिंबाची पाने मीठ मोहऱ्या वगैरे ओवाळून टाकतात. त्या क्रियेला लिंबलोन म्हणतात. कुठल्याही कार्याचा संपूर्ण नाश अस्तित्वाचा आश्रय धरूनच होत असतो. खड्याने घडा फोडला गेला तर आकारच नाश पावतो. घड्याच्या अस्तित्वाचा अंश मात्र लव मात्रही नाहीसा होत नाही. फुटक्या खापऱ्यांच्या ठिकाणी देखील घड्याची पुनरावृत्ती होऊ शकते. म्हणून कार्याचे जे नाश होणे घडते ते अस्तित्वाचा आश्रय घेऊन असल्याने कार्य सदा टिकणारेच राहत असते. म्हणूनच कोणाच्याही मरणाचा शेवट शून्यत्वात होत नसतो. कुठलेही कार्य कारणाशिवाय होत नसते. व्यक्त जरी अव्यक्त झाले तर ते सदा सत्याशी जोडलेले असते. हे सर्व ठिकाणी अनुभवाने चांगलेच दिसून आलेले आहे. सूक्ष्मतेच्या कमी अधिकतेची परंपरा देखील हेच दाखवते. स्थूल असे जे कार्य ते विलया गेले की खरोखर त्याचे सूक्ष्म कारण शिल्लक राहते. त्याचाही विलय झाला की त्याहून सूक्ष्म शिल्लक राहिले
म्हणजे सर्व इंद्रिय, मन व बुद्धी यांची विषय ग्रहण शक्ती क्षीण होऊन जाते. तात्पर्य, बुद्धीही जेथे थकते तेथे व्यक्त अव्यक्त होऊन जाते. त्याचा अस्तित्व भाव मात्र दडपला जात नाही. तो एकटा सर्वत्र सदा झळकत असतो. बुद्धी श्रद्धेला आश्रय देते, म्हणून तिचा विलय झाला की आत्म्याचा उत्कर्ष तात्काळ होतो आणि अक्षय पद पदरी पडते. अविद्या, माया, काम व कर्म हे मृत्यूचे मुख्य गुणधर्म आहेत. या सर्वापासून परावृत्त होताच संसाराची बंधने गळून पडतात आणि सर्व बंधनांचा नाश झाला की आत्मा प्रयासाविना प्रगट होतो. जसा मेघ दूर जाण्याचा अवकाश की स्वयंप्रकाशित सूर्य स्वतःच चमकतो. मी शरीर आहे, हे माझे धन आहे, यालाच दृढ देहाभिमान असे म्हणतात. हेच हृदय ग्रंथीचे घट्ट बंधन होय आणि हेच मायेच्या दुःखाचे ठिकाण होय. जरी हा देह एकदा पडला, कर्म बीजाने दुसरा देह लाभला, तरी ते बीज पूर्णपणे जाळायला माणूस जर चुकला तर पुन्हा दुसरा जन्म आलाच म्हणून समजा. बीजांचे पुन्हा वृक्ष होतात आणि वासनांच्या बीजांनी दुसऱ्या देहांची प्राप्ती होते. असे हे चक्र जोवर वासना शांत होत नाही तोवर अखंड गतीने फिरत राहते. वासनांचा जेव्हा समूळ विनाश होतो तेव्हाच हृदय ग्रंथी मोकळ्या होतात आणि तेव्हाच मरणशील मनुष्य अमर होतो. हाच उद्देश उपनिषदामध्ये सांगितलेला आहे. शास्त्रांनी सांगितल्याप्रमाणे वागणे आणि न वागणे याशिवायची जी स्थिती तिला विरजा असे म्हणतात. विरजा म्हणजे कसलीही इच्छा न करण्याची स्थिती. ती अविद्या व वासना यांचा मुळापासून नाश करणारी असते आणि तिथे मृत्यूचे काहीही चालत नाही. वासनांचा संपूर्णपणे त्याग हेच ब्रह्मानंद प्राप्त करण्याचे साधन होय. ज्याचे वर्णन लिहिता येत नाही त्यासाठी अक्षरांचा वापर करतात आणि जो बोलण्याचा विषय नाही त्यासाठी वाचेचा उपयोग करू पाहतात. परब्रह्माचे पूर्ण ज्ञान होणे म्हणजे सर्व अनिष्टांची निवृत्ती होय. त्यामुळेच मनाने इच्छिलेल्या आवडत्या गोष्टींची प्राप्ती होते. या विधानाला श्रुती व स्मृती यांचा आधार आहे. ब्रह्म विदाप्नोती परम म्हणजे ब्रह्मज्ञान प्राप्त झालेला मनुष्य परमपदाला पोचतो. हाच ब्रह्मानंद म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी लय झाला असता होणारा आनंद. तर हाच ब्रह्मानंद साधण्याचा अंतिम उपाय आहे. याहून श्रेष्ठ दुसरा कोणता आधार असेल असे नाही. अज्ञान ज्याचे मूळ आहे असा संसार रूपी सागर पार करून जाण्यासाठी ब्रह्मज्ञान हाच निवळ उपाय आहे. सर्व प्राप्तीचे एकच साधन आहे. पूर्ण श्रद्धा व धीर हेच मूर्तिमंत उमा महेश्वर आहे. त्यांचा मस्तकावर हात असल्याशिवाय हृदयात वास करीत असलेला हा विश्वंभर दिसणे शक्य नाही. गुरु श्रेष्ठ श्री साईनाथ ज्यांचे बोलणे अचूक खरे ठरणारे असते तेही म्हणाले होते की निष्ठेसह थोडीशी सबुरी ठेवली तर तुम्ही मोठे ऐश्वर्य प्राप्त कराल. हे सगळे दिसणारे जग केवळ खोटे म्हणजे अस्तित्व नसलेले असते. प्रत्यक्ष स्वप्नातला देखावा असतो आणि जागे झाल्यावर तो नाहीसा होतो. हे तर खास मानावेच लागेल. बुद्धीची धाव येथवरच असते आणि येथवरच आत्म्याच्या स्वरूपाविषयी आपली खरी भावना असते. परंतु जिथे सत्व असत यांचा ठिकाणा नाही अशा तत्वाची जी भावना तोच खरा आत्मा होय. सत असत इत्यादी प्रत्ययांशिवाय स्त्री पुरुषत्वाच्या भेदाशिवाय कुठल्याही विशेष गुणाशिवाय असे अनेक शब्दांनी वर्णन केलेले आत्म्याचे सर्वव्यापी महान स्वरूप आहे. हा आत्मा कुठल्याही विशेष गुणाशिवाय म्हातारपण, जन्म व मरण यांच्या पलीकडचा अत्यंत प्राचीन सदा असणारा व सर्वदा विनाश रहित आहे. हा नित्य अज, अज म्हणजे जन्मरहित म्हणजे स्वयंभू, पुरातन, आकाशासारखा सर्वव्यापी, अनादी, अविच्छिन्न म्हणजे विभागला न जाणारा, वृद्धी शून्य म्हणजे ज्याचा विस्तार मुळीच न वाढणारा व अविक्रिय म्हणजे ज्याच्यात कधीही बदल न होणारा असा आहे. जे शब्दांच्या पलीकडचे आहे, ज्याला रूप किंवा आकार नाही, ज्याला आदी किंवा अंत नाही, ज्याचे माप करता येत नाही, ज्याचा कधी नाश होत नाही, ज्याला कोणता वास नाही, ज्याला स्वाद नाही व जो कशाने भ्रष्ट होत नाही, त्याच्या स्वरूपाचे वर्णन कोणाला बरे करता येईल. असा कोणत्याही गुणाशिवायचा व डोळ्यांना न दिसणारा आत्मा अज्ञानामुळे जाणता आला नाही तर ते अज्ञान ज्ञान प्राप्त करून घालवा. परंतु त्या आत्म्याला कधी शून्य म्हणू नका. काय ती श्री साई महाराजांची परमहंस स्थिती, काय ते त्यांचे आपले वैभव. काळाने ते पाहता पाहता पळविले, पुढे ते आपणाला पुन्हा दिसेल काय. धन, सूत, दारा यांच्या मोहात गुंतलेले भक्त तर सोडा, त्यांची तर काय मोठी गोष्ट. योगी व विरक्त लोक देखील दर्शनाला येतात आणि चरण कमली अनुरक्त होऊन राहतात. काम व कर्म यांच्या बंधनापासून जो संपूर्णपणे मुक्त आहे व ज्याने सर्व ईश्वरांचा त्याग केला आहे आणि जो देह व गेह
याविषयी उदासीन आहे असा भक्त या जगी धन्य होय. ज्याचा साई हाच दृष्टीचा विषय आहे, त्याला दुसरी काही वस्तू दिसेल का? जे काही सर्व दिसणारे असेल त्यात साई शिवाय रिकामी जागा त्याला दिसणारच नाही. ज्याच्या तोंडात श्री साईंचे नाव असेल आणि हृदयात श्री साईंचे प्रेम असेल त्याला सदा सुख समाधान लाभत असते आणि त्याचे नेहमी कल्याण होत असते. श्री साई स्वतःच त्याचे रक्षण करीत असतात. श्रवणाची देखील तीच गोष्ट. बोलण्यात सुद्धा साई शिवाय दुसरा शब्द नाही. नाकात साईचा सुगंध भरलेला आणि जीभ तर साईच्या मधुर रसाने नुसती पगळत असते. काय ते साईंचे सुहास्य मुख, जणू काय सुखाचे ते सोलीव सुखच, म्हणजे अतिशुद्ध सुखच. धन्य तो भाग्याचा की ज्याने ते शब्दरूपी अमृत प्रत्यक्ष सेवन केले. साईबाबा कल्याणाचे भांडार आहेत, सुख शांतीचे जन्मस्थान आहेत आणि हृदयात सदा जागृत असून सत्य व असत्य यातील भेद जाणणारे आणि प्रापंचिक इच्छा व आकांक्षांपासून निवृत्त असलेले आहेत. दुधाने गाईच्या वासराचे पोट भरले असले तरी ते आपल्या आईपासून दूर हलत नाही. म्हणून जसे त्याला दोरीने गुरे बांधण्याच्या जागी बांधून ठेवतात, तसेच हे मन संसारातील विषय भोगून तृप्त झाले तरी त्याच्या मोहापासून दूर होत नाही. म्हणून त्याला गुरुच्या चरणी घट्ट बांधून ठेवले पाहिजे. गुरुचे प्रेम व कृपा प्राप्त करण्यासाठी त्यांच्या चरण कमलांच्या धुळीला वंदन करा आणि त्यांनी केलेल्या कल्याणकारी उद्देशाकडे नीट लक्ष ठेवा. म्हणजे त्या प्रेमाचा व कृपेचा अनुभव तुम्हाला पदोपदी येईल. इंद्रिय सुखामध्ये मनसोक्त रममान व्हा, परंतु मनात साईबाबांच्यावर प्रेम ठेवा. ते शेवटी प्रपंचात व परमार्थात दोन्ही ठिकाणी काम असेल. मंत्रसिद्धी पावलेल्या मांत्रिकाचे काजळ जसे पायाळूला जमिनीत पुरलेले धन दाखवते, तसे गुरुच्या चरणांच्या धुळीने माखलेल्या डोळ्यांना आध्यात्मिक व अधिभौतिक म्हणजे शास्त्रीय ज्ञान स्पष्ट होते. जी जी सिद्धांची लक्षणे असतात तीच साधकाची साधने असतात. ती संपादनेचा शहाण्या माणसाने मोठ्या प्रयत्नाने सराव करावा. दुधाच्या पोटी तूप असते, पण ते आंबवलेच नाही तर ताक नाही व लोणीही नाही आणि त्यावर देखील काही अपेक्षित संस्कार करावे लागतात. ताक घुसळल्याशिवाय लोणी प्राप्त होत नाही आणि तेही विस्तवावर तापवल्याशिवाय स्वादिष्ट तूप लाभत नाही. आधी संस्काराचे बळ पाहिजे आणि नंतर पूर्वाभ्यासाने मिळवलेली बुद्धिमत्ता पाहिजे. अभ्यासाशिवाय चित्ताची शुद्धी होत नाही आणि चित्त शुद्धीशिवाय आत्मज्ञानाची प्राप्ती कठीण असते. म्हणून जोपर्यंत स्वरूप स्थिती हातात येत नाही तोवर साधकाने भगवंताची भक्ती सोडू नये. आत्मज्ञानाचे मंदिर उठायला, चारही प्रकारच्या मुक्तींचे कळस चमकायला आणि विरक्तीची ध्वजा फडकायला भगवंताच्या भक्तीचा पाया लागतो. कुत्री व डुकरे रात्रंदिवस चिखलात लोळतात, विष्ठा खातात आणि विषय भोगही भोगतात. मग मनुष्य देह प्राप्त झाल्यावरही त्याच गोष्टीच्या आयुष्यात महत्व का? ज्यामुळे चित्त शुद्धी होते, ज्यामुळे अखंड ब्रह्मसिद्धी होते, त्या स्वधर्माच्या आचरणाचे तप नरदेहात आधी साधून घ्यावे. साधू सेवा हे मुक्तीचे घर आहे आणि श्रेण संघ म्हणजे स्त्रियांची अतिशय संगती व आसक्ती हे नरकाचे द्वार आहे. असे वृद्धजनांचे उद्गार विचार करण्यासारखे आहेत. नेहमी चांगले वर्तन ठेवणारा, शरीराचे पोषण होईल इतकेच अन्न खाणारा, घरदार व कुटुंब इत्यादी विषयी काही आशा आकांक्षा नसलेला असा जो भगवत भक्त तो धन्य होय. जे जे साईबाबांचे सतत चिंतन करतात त्यांच्या अनुभवांची अपूर्वाई पहा. साईबाबा त्यांचे ऋणी होऊन स्वतःच त्यांचे ध्यान करू लागतात. धन्य त्या नामस्मरणाचे महत्व. स्वतः गुरु देखील भक्तांचे स्मरण करतात. ध्यान करणारा ध्येय स्थितीत प्रवेश करतो आणि आपली पूर्वीची स्थिती अगदी विसरून जातो. तुम्ही जाणा तुमची करणी, मनात रात्रंदिवस तुमचीच घोकणी, अशी बाबांची प्रेमळ वाणी असायची आणि ती बहुतेकांच्या आठवणीत असेलच. आम्हाला ज्ञानाच्या गोष्टी नकोत, ते एक साईबाबांचे चरित्रच पुरे. कितीही पापी डोक्यावर असली तरी ते संकटातून आम्हाला सोडवणारे आहे. जरी पारायणे करणे शक्य नसले तरी त्यातील गुरुभक्तीची प्रकरणे श्रोत्यांनी नित्य नियमाने श्रवण करून हृदयाची आभरणे करावी. अलंकार करावेत म्हणजे मौल्यवान समजून मनात जपून ठेवावीत आणि कौतुकाने मिरवावीत. दिवसाच्या कोणत्याही वेळी हे चरित्र वाचले तरी आपल्या गुरु महाराजांसकट श्रीहरी भाविकांना निश्चित भेटेल. हा ग्रंथ जे दररोज नेमाने खंड पडू न देता वाचतील त्यांच्या घरी लक्ष्मी अखंड नांदेल आणि जे एक सप्ताह करतील त्यांचे दारिद्र्य दूर पडेल. हे मी म्हणालो असे म्हणू नका, कारण त्यामुळे मनात संशय उत्पन्न होईल. साईबाबाच माझ्या तोंडून सर्व काही वदवित आहेत, तेव्हा ओढून तोडून आणलेल्या कल्पना सोडून द्याव्यात. तो हा सर्व गुणांची जणू खानच असणारा, आपल्या भक्तांना मोक्ष प्राप्त करून देणारा व ज्याच्या कथा कलियुगातील सर्व पापे हरण करतात, अशा त्या साईला आता श्रोत्यांनी कानाने ऐकावे. अशा संतांच्या कथा पुढे स्वर्ग लोकातील सुख विचारे ते काय? हे रोखडे रसाळ चरित्र वर्णन सोडून तिकडे डुंकूनही कोण बरे पाहिल?
सुख व दुःख हे तर मनाचे विकार असतात. संतांच्या संगतीत सर्वच विकाराशिवायचे होऊन जाते आणि मग चित्त चैतन्यकार होऊन सुख व दुःख या दोन्हींना थाराच नसतो. जे सुख विरक्त माणसाला एकांतात मिळते किंवा भक्ताला भगवंताची भक्ती करीत असताना मिळते, ते सुख इंद्र असो की चक्रवर्ती राजा असो, त्याला कल्पांती देखील मिळत नसते. प्रारब्धाचे भोग फार बलवान असतात. पूर्वजन्मीच्या कर्मानुसार बुद्धी सुचते, परंतु हे दैवी योगायोग भक्त सहज लिलेने टाळू शकतात. किती जरी भगीरथ प्रयत्न केला तरी प्रारब्ध कर्माचे भोग चुकत नाहीत. अवश्य होणाऱ्या गोष्टींचे घडणे यापासून सोडवणूक अगदी अशक्य असते. जसे दुःख इच्छिले नसताना देखील येते, तसे सुख सुद्धा कल्पना नसताना पाठीशी असते. संतांना मात्र या देह प्रारब्धाची गत आधीच ठाऊक असते. साईबाबांच्या नामाचे अखंड आवर्तन हेच आम्हाला व्रत, तप व दान आहे आणि वेळोवेळी शिर्डीला जाणे हेच आमचे तीर्थाटन आहे. त्यांना अनन्यपणे शरण जाऊन साई साई या मंत्राचे स्मरण आणि अनुष्ठान करणे हेच आमचे ध्यान व पुरस्चरण होय. निष्कपटपणे प्रेमाने अनुसंधान ठेवून त्यांचे पूजन करून पहा आणि त्यांचे अतर केलेला हृदयात अनुभवून पहा. आता हे गुऱ्हाळ पुरे झाले, आम्हाला तर चटकन गुळ पाहिजे. पूर्वी इशारा केलेली रसाळ कथा ऐकायला सर्व श्रोते उत्सुक झाले असतील. असा श्रोतृवृंदांचा भाव जाणून कथेचे कौतुक सांगण्याकरिता व श्रोत्यांच्या कथेकडील लक्षाचा उत्कृष्टपणा राखण्यासाठी हा ग्रंथाचा विस्तार मी आवरून घेतो. काव्य रचनेच्या विशिष्ट पद्धतीचे ज्ञान मला मंदबुद्धी पामराला नाही. हातात धरलेली माझी लेखणी स्वतःच्या हाताने पकडून साईबाबाच माझ्याकडून ती लिहतात, तेच मी लिहितो. साईबाबांनी बुद्धी दिली नसती तर मी कोठून चरित्र लिहिले असते. त्यांची कथा तेच वदिवतात आणि तेच लिहितातही. असो, आता कथेची जुळणी म्हणजे चावडीचे व हंडीतील प्रसाद वाटण्याचे वर्णन करू म्हणून आश्वासन दिले होते, ते आता ऐका. त्याशिवाय या संबंधीच्या आणखी दुसऱ्या कथा ज्या आठवतील त्या श्रोत्यांना मी सांगेन, त्याही तुम्ही लक्ष देऊन ऐकाल. धन्य ती साईंच्या कथांची नवलाई, धन्य त्या कथांच्या श्रवणाचा प्रभाव. त्यांचे मनन केल्याने आपला उपजत गुण प्रगट होतो आणि साईंच्या चरणी चांगली मनोवृत्ती वाढत जाते. आता आधी चावडीचे वर्णन करूया आणि तिच्या सोहळ्याची थोडक्यात सामान्य रूपरेषा सांगूया. साईबाबा एक दिवसाआड नियमितपणे चावडीत झोपत असत. एकदा खूप पाऊस पडल्यामुळे मशिदीत सर्व ठिकाणी पाणीच पाणी झाले आणि बाबांना झोपण्यास मुळीच जागा नव्हती. म्हणून भक्तांनी त्या रात्री बाबांना जवळच असलेल्या चावडीत म्हणजे प्रवासी वगैरेंसाठी उपयोगी पडणाऱ्या गावातील सार्वजनिक जागेत नेले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मशिदीत परत आणले. तेव्हापासून तसा एक दिवसाआड प्रघातच पडला आणि पुढे राधाकृष्णाईच्या भक्ती व उत्साहामुळे श्रीमंत भक्तांकडून रथ, पालखी, छत्र, चामर, उंची रेशमी वस्त्रे, दागदागिने, पूजेची चांदीची भांडी, गॅसचे दिवे इत्यादी गोळा होऊन बाबांचा चावडीला जाण्याचा तो समारंभ राजे रजवाड्यांच्या मिरवणुकीप्रमाणे अत्यंत शोभायमान व प्रेक्षणीय झाला. बाबा एक रात्र मशिदीत व दुसरी चावडीमध्ये काढत असत. असा बाबांचा क्रम समाधीपर्यंत चालला होता. पुढे 10 डिसेंबर 1909 पासून साईबाबांचे चावडीमध्ये अर्चन म्हणजे स्तुती पूजा, भजन व पूजन होऊ लागले. तो चावडीचा समारंभ आपल्या बुद्धीप्रमाणे वर्णन करण्यास आपण सुरुवात करूया. साई कृपेचा उत्साहरूपी परमात्मा ते पार पाडेल. चावडीची रात्र आली म्हणजे भजन मंडळी मशिदीत येत असत आणि दुपारपासून सभा मंडपात भजन चालत असे. मागे तो शोभिवंत रथ असे. उजव्या हाताशी तुळशी वृंदावन असे. समोर बाबा स्वतः बसलेले असत आणि मध्यभागी भजन करणारी भक्त मंडळी असे. ज्यांना हरिभजनाची आवड असले भक्त स्त्री पुरुष सभा मंडपात लवकर येऊन भजनासाठी तत्परतेने हजर होत असत. कोणी हातात टाळ घेऊन, कोणी चिपळ्या घेऊन, कोणी हाताने टाळ्या वाजवीत ताल धरत असत, तर कोणी मृदंग व खंजिरी यांचा गोंधळ करून भजनाचा कल्लोळ उठवीत असत. साई समर्थ जणू चुंबक मणीच आपल्या आकर्षण करण्याच्या शक्तीने लोखंडासारख्या जड भक्तांना आकर्षित करून नकळत खेचून पायाशी आणत असत. हलकारे अंगणात दिवट्या पेटवीत असत. तेथेच कोणीतरी पालखीला सजवीत असे आणि दारात चोपदार सज्ज होऊन जयघोषांचा ललकार करीत असे. लोकांच्या जमण्याच्या ठिकाणी मखरे व तोरणे लावलेले असत आणि वर आकाशात निशाणे फडकवलेले असत. लहान मुले नव्या कोऱ्या वस्त्रांनी, सुंदर शृंगारांनी व अलंकारांनी नटलेले असत. मशिदीच्या परिसरात दिव्यांच्या बऱ्याचशा रांगा पेटवलेल्या असत आणि अंगणाच्या दारात
संपूर्णपणे शृंगारलेला बाबांचा श्यामकर्ण नावाचा घोडा शोभून दिसत असे. इतक्यात तात्या पाटील सगळ्या मंडळींना बरोबर घेऊन निघण्याच्या तयारीने बाबांपाशी येऊन बसत. बाबा जरी तयार असले तरी तात्या पाटील येईपर्यंत तात्याच्या यायची वाट पाहत जागच्या जागीच बसून राहत असत. तात्या पाटील जेव्हा काखेत हात घालून बाबांच उठवीत तेव्हा बाबा तिथून चावडीकडे जाण्यासाठी निघायला तयार होत असत. तात्या बाबांना मामा म्हणत. अशा त्यांच्या परस्पर प्रेमाला व त्यांच्या आप्तपणाला द्यायला काही उपमाच नाही. अंगात नित्याची कफनी घालून, बगलेत आपला सटका मारून, तंबाखू व चिलीम घेऊन आणि खांद्यावर फडका टाकून बाबा असे तयार झाले की तात्या त्यांच्या अंगावर जरीकाठी सुंदर शेला पांघरून डोक्यावर नीट सारखा बसवीत असत. मग बाबा मागच्या भिंतीच्या खालच्या भागाशी जळाऊ लाकडांची मोळी पडलेली असे, तिचा पुढील भाग उजव्या पायाच्या अंगठ्याने क्षणभर आपल्या जागी मागे सरकवून ठेवत, नंतर त्याची जळती ज्योत लगेच आधी स्वतः उजवा हात मारून विझवीत असत आणि मग चावडीकडे जाण्यास निघत असत. साईबाबा जायला निघाले की वाद्य वाजायला लागत. नळे, चंद्रज्योती, हवया म्हणजे आकाशी निळ्या रंगाचा प्रकाश देणारे दारुका व दिवट्या चहू लागत. कोणी धनुष्याकृती गोलाकार शिंगे, करणे, तुताऱ्या फुंकून वाजवीत असत, कोणी तास व झांजा वाजवीत असत आणि हाताने टाळ्या वाजवणाऱ्यांची तर गणतीच नसायची. मृदंग व वीणा यांच्या जनत्कारात व साई नामाच्या गजरात भजन करीत स्त्री पुरुष ओळी ओळीने प्रेमाने चालत असत. मिरवणुकीत कोणी पताका उचलून धरीत, कोणी गरुड टके म्हणजे गरुडाचे चित्र असलेला ध्वज घेऊन मिरवीत असत आणि मग सगळे नाचत भजन करीत जाण्यासाठी निघत असत. सगळ्या लोकांना खूप आनंद होत असे आणि दिंड पताका घेऊन ते निघाले की तासे, तुतार्या व करण्याचा एकच दणका होत असे आणि त्याच वेळी साईबाबांचा जय जयकार होऊन श्यामकर्ण घोड्याचा थैथकात सुरू होत असे. अशा वाजंत्र्यांच्या गजरात बाबांची स्वारी मशिदीतून निघाली आणि ते पायरीवर आले की भालदार ओम राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज अशी ललकारी देत असत. मग थोडा वेळ त्या ठिकाणी एकत्र जमून टाळ, झांज व मृदंग यांच्या संगतीत कोणी वीणा तर कोणी चिपळ्या घेऊन भक्त मंडळी अंतःकरणपूर्वक भजन करीत असत. कोणी भक्त टक्के पताका हातात घेऊन आनंदभराने पुढे चालत, तर कोणी हातात चौरे धरणारे व पंखे धरणारे दोन्ही बाजूंना बाबांना वारा घालीत असत. कोणी रस्त्यावर पायाखाली एकेरी व दोन पदरी जाड कापडाच्या चादरी हातरीत आणि त्यावर बाबांना हात धरून चौऱ्या ढाळवीत चालवीत असत. तात्याबा डावा हात धरीत तर म्हाळसापती उजवा हात धरीत असत. बापूसाहेब जोग डोक्यावर छत्र धरीत आणि अशा प्रकारे बाबांची स्वारी चावडीकडे चालत असे. सर्वप्रथम तो तांबड्या रंगाचा श्यामकर्ण नावाचा घोडा पायातील घुंगरे जनत्कारीत निघायचा. चोपदार साईनामाचा ललकार करीत चालायचे आणि छत्रधारी छत्र धरून आणि चौऱ्या धरणारे चौऱ्या ढाळीत चालायचे. तासे वाजंत्री वाजवायचे, भक्त जय जयकाराने गरजायचे, भालदार प्रेमाने पुकारायचे आणि अशा प्रकारे हा भक्तांचा समुदाय हळूहळू हळूहळू चालायचा. हरिनामाचा एकच गजर आणि टाळ, झांज व मृदंग यांचा एकच सुस्वर असायचा आणि त्याच्या तालावर भक्त समुदाय गर्जत व ललकारत चालायचा. असा भजन करणारा भक्तांचा मेळा आनंदयुक्त होऊन वाटेने साईबाबांचा जय जयकार करीत चौकात येऊन उभा राहायचा. मग तेथे टाळ, झांज, ढोल यांचा एकच घोळ व्हायचा. वाद्य अति जोराने वाजायला सुरुवात व्हायची. साईनामाचा एकच कल्लोळ उठायचा आणि भजन मोठ्या प्रेमाने व मौजेने सुरू व्हायचे. स्त्री पुरुष बरोबर चालायचे. सर्व भजनाच्या आनंदाने उच्चंबळून जात असत. साईनामाचा गजर करून आकाश आवाजाने गजबजून टाकायचे. वाजंत्र्यांनी आकाश गरजून उठायचे. प्रेक्षक समुदाय मनात प्रसन्न व्हायचे आणि अशीच आवडीची प्रेक्षणीय स्वारीची शोभा अनुपम्य रीतीने साजरी व्हायची. पहाटेच्या किंवा संध्याकाळच्या गुलाबी रंगाच्या आकाशात जसे तापलेल्या सोन्याचे तेज दिसते, त्याप्रमाणे चावडी समोर उभ्या राहिलेल्या साई महाराजांच्या मुखाची शोभा दिसत असे. त्यावेळची त्यांची ती मुखशोभा जणू काय त्या उगवत्या सूर्याचा प्रकाशच किंवा विश्वाला चेतना देणाऱ्या मूळ शक्तीचा घावाज वासत असे. असा सुंदर व अमूल्य लाभ कोण बरे सोडील. त्यावेळचे दर्शन घडणे म्हणजे मोठ्या भाग्याची गोष्ट होय. तोंडावर तांबूस रंगाचे तेज असलेले श्री साई समर्थ उत्तरेकडे तोंड करून एकाग्र मनाने जणू काय कोणाला बोलवीतच आहेत असे वाटत असे.
ताशे वाजंत्र्यांच्या गजरात साई महाराज त्यावेळी अगदी आनंद निर्भर होऊन उजवा हात वरच्या वर खालीवर करीत असत. मग त्यावेळी भक्तश्रेष्ठ काकासाहेब दीक्षित चांदीच्या ताटात भरपूर फुले घेऊन बाबांच्या सर्वांगावर वरच्यावर पुष्पवृष्टी करीत आणि मस्तकावर गुलाल मिश्रित गुलाबांची फुले प्रेमाने व भक्तीने सारखी उधळीत राहत असत. काकासाहेब जसे गुलालयुक्त फुलांच्या पाकळ्या उधळायला लागले की ताशे व झान व टाळांचा त्याचबरोबर वाद्यांचा एकच ठोका व कडाका होत असे. शिर्डी गावातले लोक व बाबांचे इतर भक्त या प्रसंगी प्रेमाने दर्शनासाठी यायचे. त्यावेळी बाबांची मुखचर्या अगदी वेगळ्या तऱ्हेने तांबड्या रंगाची व अतिसुंदर दिसायची. तो तेजाचा खेळ पाहून प्रेक्षकांचे नेत्र विस्फारून जायचे आणि मूळच्या त्यांच्या प्रेमळ मनाला उल्हास वाटून संसारातील सर्व दुःखांची निवृत्तीच व्हायची. आहा, काय ते दिव्य अद्भुत तेज, जणू काय उगवता सूर्यच शोभतोय. समोर ताशे कहाळे मोठ्याने आवाज करीत फार वेळपर्यंत थांबत आणि बाबा अर्ध्या प्रहरपर्यंत म्हणजे जवळ 1.5-2 तास उत्तर दिशेकडे तोंड करून एका जागेवर उभे राहून उजवा हात सतत खालीवर हलवीत राहत. केवड्याच्या आतील भागासारखा पिवळा जर्द बाबांचा रंग आणि किंचित लाल रंगाचे त्यांच्या तोंडावरचे ते तेज, त्या शोभेचे जीभ वर्णन करू शकणार नाही. डोळ्यांनीच त्याचा लाभ अनुभवावा. इतक्यात जेव्हा माळसापती अंगात येऊन नाचू लागले की बाबांची एकाच जागी स्थिर झालेली स्थिती पाहून मन आश्चर्याने भरून जात असे. उजव्या बाजूला माळसापती उभे राहत आणि बाबांच्या कपनीचे टोक हाताने धरीत, तर डाव्या बाजूला तात्या कोते हातात कंदील घेऊन चालत असत. काय तो मौजेचा उत्सव, काय तो भक्ती व प्रेमाचा डौल. त्याचे ते कौतुक पाहायला बडी श्रीमंत मंडळी सुद्धा गोळा होत असत. बाबांचा गोरा व आरक्त मुखचंद्र आपल्या घवघवीत तेजाने अवर्णनीय शोभायचा आणि लोकांचे नेत्र स्वानंदाने भरून जायचे. भक्तांचा समुदाय दोन्ही बाजूंनी वाटेने हळूहळू थाटात चालायचा आणि अनिवार्य प्रेमाने दाटून स्वानंदाने घनदाट भरून जायचा. आता पुढे असा सोहळा डोळ्यांनी कोणीही पुन्हा पाहू शकणार नाही. ते दिवसही गेले आणि ती वेळही गेली. आता मनाला विरंगुळा फक्त आठवणींचाच. अशा प्रकारे अपार वाजंत्री वाजली आणि मार्गात जे जयकार करीत भक्तजन बाबांना चावडीमध्ये बसण्याच्या जागेकडे घेऊन जात आणि सर्व दिव्य पूजेचे उपचार अर्पण करीत असत. चावडीवर पांढरे छत बांधीत, शोभेवंत हांड्यावर झुमरे लटकावीत आणि प्रकाश परत फेकणारे आरसे लावून तिथला देखावा पराकाष्ठेचा तेजस्वी करीत असत. सर्व भक्त मंडळी जमून चावडीत आणि तातेबा बाबांचे आसन तयार करून त्यावर त्यांना धरून बसवीत असत. असे ते उत्तम आसन तयार झाले की पाठीशी लोडाचा टेकू देत आणि बाबा जागेवर बसले की त्यांच्यावर अंगरका चढवीत. नंतर अंगावर दिव्य सुंदर वस्त्रे घालीत आणि अत्यंत हर्षाने पूजा करीत असत. मोठा गजर करून आरत्या म्हणत असत आणि हार तुरे चढवीत असत. सुगंधित चंदन लावून हाताला सुवासिक द्रव्य चोळीत, मौल्यवान वस्त्रांनी शृंगारून मस्तकावर मुकुट घालून पाहत, कधी सोन्याचा सुंदर साजेरा मुकुट तर कधी कलगी तुरात झळकणारे भव्य रत्न जडीत भरजरी पागोटे चढवीत, गळ्यात हिरे व मानके चमकावीत आणि पांढऱ्या शुभ्र मोत्यांच्या माळा घालीत. मग हा सर्व पोशाख दिवाबत्तीच्या उजेडात वेगळ्याच तेजाने चमकत असे. कपाळावर सुगंधित कस्तुरीची काळी उभी रेषा काढी आणि वैष्णव पंथांच्या पद्धतीप्रमाणे मध्यभागी काळा टिळा पण लावित असत. दोन्ही खांद्यावरील तो जांभळा मखमली भरजरी अंगरका खाली सरकला की दोन्ही बाजूंनी तो हळूच नकळत वर सरकावी. तसाच डोक्यावरचा मुकुट किंवा पागोटे देखील वरच्यावर मागून हळूच नकळत आलटून पालटून धरीत. मुकुट असो का पागोटे स्पर्श होताच फेकून देतील. ही जरी प्रबळ चिंता होती तरी त्यांच्या प्रेमाचे कुतूहलही तितकेच बळकट होते. सर्वांच्या मनातले जाणणारे साईबाबा त्यांना काय भक्तांची ही लपवाछपवी कळत नव्हती, परंतु त्यांचे कौतुक पाहून साईबाबा जाणून बुजून मौन धरीत असत. ब्रह्माच्या म्हणजे परमात्मेच्या साक्षात्कारामुळे जो शोभायमान आहे त्याला भरजरी अंगरकेचे काय भूषण आणि निज शांतीने जो नटलेला आहे त्याला मुकुटाने काय सजवावे. तरी देखील भक्त लोक नाना प्रकारचे सुंदर सुंदर अलंकार बाबांना घालीत आणि कपाळावर केशर मिश्रित मनोहर टिळकही रेखीत असत. कोणी हिऱ्या मोत्यांच्या माळा गळ्यात घालीत असत तर कोणी पुन्हा कपाळावर गंधाचा टिळा लावीत. भक्तांच्या अशा लीला बाबा चालवून घेत असत. जेव्हा का हा सगळा शृंगार चढवून झाला की मस्तकावर मुकुट विराजमान झाला व गळ्यात मोत्यांचा हार झळकला की काय ती अति अलौकिक शोभा दिसायची. नानासाहेब निमोणकर काठीला लावलेले झालर स
गोल गोल फिरणारे पांढरे शुभ्र छत्र बाबांवर घरीत असत. बापूसाहेब जोग अत्यंत प्रेमाने बाबांचे चरण धुत आणि अर्ध्य पाद्य वगैरे भावपूर्वक अर्पण करून विधीपूर्वक पूजा करीत असत. चांदीचे खोलगट ताट पुढे ठेवून त्यात बाबांचे चरण ठेवून अत्यंत आदराने ते धुवून काढीत आणि नंतर सुगंधित उठणे त्यावर लावित असत. मग केशराची वाटी हातात घेऊन बाबांच्या हातांना उटी लावीत आणि मग नंतर बाबांच्या मुठीत पानांचा विडा भक्तीने अर्पण करीत. हे सर्व चालले असताना बाबांची मुद्रा व दृष्टी अत्यंत प्रसन्न दिसत असे. बाबा चावडीत जेव्हा गादीवर बसत तेव्हा तात्याबा वगैरे सर्व उभेच राहत आणि बाबांना हाताशी धरून खाली बसून त्यांच्या पायांना आदराने वंदन करीत असत. मूळची शुद्ध व निर्मळ चावडीची जमीन घासून पुसून स्फटिकासारखी चकचकीत केलेली असे आणि तेथे श्रींच्या चरणी प्रेमाने रंगून गेलेले सर्व लहान मोठे एकत्र येत असत. बाबा तक्क्याला टेकून गादीवर विराजमान झाले की दोन्ही बाजूनी भक्त मंडळी चौऱ्या, चांबरे व पंखे यांनी वारा घालण्यास सुरुवात करीत असत. मग माधवराव आधी तंबाखू चुरून लगेच चिलीम तयार करीत आणि तात्याबाच्या हाती देत असत. तात्याबा आधी फुंकून तंबाखूचा जाळ निघाला की ती चिलीम बाबांच्या हातात देत असत. बाबांचा पहिला झुरका संपला की ती ते माळसापतीला देत असत. अशा प्रकारे ती चिलीम संपेपर्यंत इकडून तिकडे भगत, श्यामा व तात्यांचं वरच्या वर गोल गोल फिरत असे. चिलीम निर्जीव वस्तू तर खरी, पण तिच्या भाग्याची केवढी थोरवी. आम्ही सजीव असून आम्हाला तिची सर नाही. खरी सेवा तर तिचीच. तपश्चर्या ही मोठी खडतर. बालपणी लाथांनी तुडवली गेली. पुढे थंडी उन्हाळ्याचा त्रास सहन करून विस्तवात भाजून निघाली. भाग्यवशाने बाबांचा करस्पर्श लाभला आणि पुन्हा धुनीमध्ये भाजवून घ्यावे लागले. त्यानंतर गेरूचा म्हणजे तांबड्या मातीचा लेप अंगाला फासला गेला आणि शेवटी बाबांच्या मुखचुंबनाचा लाभ मिळाला. असो, भक्त लोक कापूर, केशर व चंदन दोन्ही हातात घेऊन बाबांच्या अंगाला लावित असत आणि गळ्यात फुलांच्या माळा घालून फुलांच्या गुच्छांचा वास देत असत. ज्याचे मुख सदा हसत असणारे व भक्तांकडे अत्यंत प्रेमाने व दयेने पाहणारे होते, त्याला शृंगाराची कुठली आसक्ती. हे सर्व भक्तांचा मान राखण्यासाठीच होते. ज्यांच्या अंगावर भक्तीचे अलंकार आहे, जो शांतीरूपी दागिन्यांनी शृंगारलेला आहे, त्याला लौकिकी माळा, मणी व दागिन्यांनी काय फरक पडणार. जो वैराग्याचा साक्षात पुतळा आहे, त्याला पाचूच्या माळा कशाला. परंतु जर भक्तांनी त्यांना ते अर्पण केले तर बाबा ते गळ्यात घालीत असत आणि भक्तांचा सोहळा ते पुरवीत असत. सोने व पाचू यांचे दिव्य हात व 8 किंवा 16 पदर असलेले मोत्यांचे हार नीलकमळात मिसळून अपूर्व तऱ्हेने शोभत असत. जाई जुई व तुळशींच्या माळा ज्यांच्या गळ्यात पायापर्यंत लोळत असत, त्यांच्याच मानेभोवती मोत्याचे कंठे अपूर्व तेजाने निर्मित असत. त्याबरोबरच छातीवर पाचूच्या खड्यांचा सुवर्ण पत्का सकट हेमहार व कपाळावर सुंदर काळा अत्यंत मनोहर शोभा देत असे. जो तेजस्वी श्रेष्ठ विष्णू भक्त असतो, ज्याच्यावर छत्र व चामर डोलिवले जातात व ज्याच्या डोक्यावर जरकारी शेला शोभून दिसतो, त्याला काय फकीर म्हणायचे. बहुधा बापूसाहेब जोग प्रेमभराने मंगलवाद्यांच्या गजरात हातात पंचारती घेऊन बाबांची तेथे आरती करीत असत. 5 प्रकारच्या उपचारांनी म्हणजे गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य इत्यादी पूजा करून छानदार घवघवीत पंचारती घेऊन त्यात कापूर ठेवून ते बाबांना ओवाळीत असत. मग ही आरती संपल्यावर सर्व भक्त एक 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 येऊन बाबांना साष्टांग नमस्कार करून घरोघर निघून जात असत. नंतर चिलीम, अत्तर व गुलाबदाणे देऊन बाबांची आज्ञा घेऊन तात्याबा आपल्या घरी जायला निघाले की बाबांनी त्यांना म्हणावे, माझी काळजी असू दे, जातोस तर जा, परंतु रात्रीतून मधून मधून माझी खबर घेत जा. त्यावर तात्याबा हो बरे म्हणून चावडी सोडीत आणि घरी जात असत. अशा प्रकारे सगळे लोक गेले की बाबा स्वतःच्या हातांनी घाटोडे सोडायचे आणि धोत्राच्या घड्या पसरवून आपला बिछाना आपण स्वतःच करायचे. 60-65 शुभ्र घड्या मांडून त्यांचा ढीग रचून मग बाबा त्यावर झोपत असत. अशी चावडीची जशी घडली तशी येतपर्यंत कथा झाली. आता जी दुसरी कथा राहिली ती पुढील अध्यायात आपण वर्णन करू. श्रोत्यांनी मला क्षमा करावी. साईबाबांचा महिमा आगाध आहे. थोडक्यात सांगू म्हणावे तर बोलण्याला सीमाच राहत नाही आणि तो मग वाढतच जातो.
आता साईबाबांची हंडीची कथा आणि ज्या ज्या गोष्टी राहिल्या त्या सगळ्या पुढच्या अध्यायात मी सांगेन. आपण आदरपूर्वक लक्ष द्यावे. गुरुच्या अखंड स्मरण करणे हाच हेमाडपंतांचा स्वार्थ व परमार्थ आहे. गुरुच्या चरणांना सतत नमस्कार करून ते कृतार्थ झालेले आहेत. कारण चारही पुरुषार्थ गुरुचरणांच्याच ठिकाणी असतात. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा चावडी वर्णन नावाचा 37वा अध्याय समाप्त झालेला आहे. तुमची आणि माझी, श्रोता आणि वक्ता या दोघांचीही ही आपली छोटीशी साई सेवा श्री सद्गुरु साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र 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 मंगल असो. ओम श्री साईराम. साईंच्या या पवित्र अध्यायातून तुम्हाला किती शांती, आनंद आणि कृपा मिळाली हे मला नक्की सांगा. जर हे वाचन तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेलं असेल तर एक लाईक अवश्य करा. तुमची एक कमेंट साईंना अर्पण करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या भविष्यातील एकत्रित वाटचालीसाठी. ओम श्री साईराम.